जे ज्ञानगंगे नहाले, साधू ज्ञानगंगेमध्ये स्वच्छ झालेला असतो, पूर्णतः जेवणी झाले, तृप्त अंतकरण असतं. हजारो विषय पुढे आले काय आणि गेले काय लक्षात सुद्धा येत नाहीत, त्याला खानदानी साधू म्हणतात. का? तृप्ती जीवनामध्ये मिळालेली असते. अतृप्त माणसांच्या पुढे विषय असतात, तृप्त माणसांच्या पुढे काय असतात? पोटभर एकाच्या घरी तुम्हाला जीव घातलं, गुलाबजाम, बासुंदी, जिलेबी, लाडू, मला द्यायचे नाही, तुम्हाला खायचं, आणि जेवण करून बाहेर आलात आणि कोणी बटाटा वडा आणून दिला तर खाणार का तुम्ही? वासनाच होत नाहीत. ज्ञानोबा म्हणतात हे जीवन आहे साधूचं. पूर्णतः जेवण झाले, तृप्त झालेले साधू आहेत. त्यांना काही विषय आवडणार आहे काय? साधूचं वर्णन आहेत पा. ज्ञानोबांनी वर्णन केलेले आहेत. आपले नागरपणे जो इंद्रभुवना ते पाबळ म्हणे, स्वतःच्या सौंदर्यानं, स्वतःच्या आनंदापुढे इंद्रभुवना ते पाबळ म्हणे. कारण की इंद्राला आनंद घेण्याकरता सुद्धा विषय लागतो. इंद्रा भुवना ते पाबळ म्हणे, गरीब आहे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे. जो अमृताते ठी ठेवी, शब्दांचा प्रयोग पहा कसा आहे. अमृत जरा आणलं तरी तो अमृतामध्ये कमी गोड आहे असं म्हणतो. तो कांजी कैसे ने सेवी. अमृताला नावं ठेवणारा पुरुष जसं कांजी पीत नाहीत, तसं पूर्णतेनं तृप्त झालेला साधू संसार भोगतच नाहीत. हे भगवंताचं ठाम मत आहे, हे भगवंताचे वचन आहे. पूर्णता जेवोनी धाले, शांतीसी आले पालव नवे. शांतीला अलंकार म्हणून जन्माला आलेले साधू असतात. म्हणून ज्ञानोबांचं जीवन पहा किती त्रास दिला असेल जीवनामध्ये. आपल्याकडे नुसतं डोळे वर करून बघितलं तर शाप देण्याच्या भानगडीत पडतो आपण. आणि ज्ञानोबांचं किती जीवन असावं महाराज. मधुगिरीला ज्ञानोबा जातात, कुरळे केस, भव्य मस्तक, 8-9 वर्षाचा योग्याचा बांधा हातामध्ये मधुकरी, आणि सूर्यासारखं तेज पांघरलेले ज्ञानोबा आहे. आळंदीमध्ये आई वडील नसतानाच्या अवस्थेमध्ये हातात मधुकरी घेऊन जातात आणि सर्व ज्ञानी लोकांनी त्याची टिंगल करावी आणि हसत हसत ते शब्द ज्ञानोबाने झेलावे, त्याला माऊली म्हणतात. प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येकानं ज्ञानोबाला नावं ठेवावं. मुलगा किती सुंदर आहे त्याचा तरी विचार करावा. योग्याचा बांधा, पण एकाही माणसाला माऊलीनं शाप दिला नाही. रेडा बोलवू शकणारे, भिंत चालवू शकणारे, परंतु माणसाला कधी नावं ठेवत नाही. उलट म्हणतात माणसं फार चांगलीत पण जरा खळ आहे. जे खळाची व्यंकटी, व्यंकटी म्हणजे असं वाकडेपणा. लक्षात आलं? माणसं फार चांगली आहेत, थोडा त्यांच्या मनामध्ये वाकडेपणा आहे. भगवंता तो जर गेला ना, ते आणि आम्ही सारखेच आहे, ह्याला म्हणतात ज्ञानोबा. म्हणून शब्दाचं वर्णन करत असताना, दुःख झेलत असताना उलट निवृत्तीनाथ महाराज रागीट होते. नाही आपल्याला जायचंय, माऊलीने समजून सांगावं दादा असं चालत नसतं, हा व्यवहार आहे, लोक आहेत, बोलतात लोक. निवृत्तीनाथ महाराजाला त्रासच झाला नाही, रागीट. आणि निवृत्तीनाथ महाराज शंकराचा अवतार असल्यामुळे सतत नागोबा जवळ, कोणी जवळच यायला तयार नाही त्यांच्या. ध्यानाला बसले निवृत्तीनाथ महाराज की नागाने पुढे येऊन थांबावं. लोक म्हणतात त्यांच्या कशाला नादी लागायचं, त्यापेक्षा लाभून नमस्कार केलेला बार. आणि माऊली म्हणजे आईचं अंतःकरण जवळ जाऊन त्यांच्या जवळ मिसळणार आहे. म्हणून माऊली निवृत्तीनाथ महाराजापेक्षा श्रेष्ठ ठरले. मायेचं अंतःकरण आहे, शाप नाही दिला कुणाला. आणि आपल्याला मिळालेला खाऊ परमानंद तो ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाला दिला, याला माऊली म्हणतात. एकट्यापुरता नाही ठेवला. नाही तर त्यांनी विद्वत्तेचा ग्रंथ लिहिला असता, ज्ञानाचा ग्रंथ लिहिला असता, जगात 1 नंबर माऊलीचा आला असता. पण माऊली म्हणतात माझे पोरं तसेच उपाशी राहिले असते, यांना कोण खाऊ घालणार आहेत. अरे आमच्यासारख्याची तर लोक फजिती करतात. सामान्य तळागाळातल्या समाजाच्या विषयी काय बोलावं.
म्हणून तो कळवळा अंतःकरणात दाटून आला आणि त्या कळवळापोटी प्रेमापोटी ज्ञानोबाने अनुपम ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा लिहिला. ज्ञानोबा म्हणतात हेच जीवन आहे. आणि याच जीवनाला शाबासकी देतात भगवंत की इतके विशाल आणि उदार असतात. चोखट अंतःकरण ज्याला म्हणतो, शांती जीवनामध्ये असते, बोलत नाहीत कुणाला. माऊलीच्या बाबतीत तरी असं म्हणता येईल की लोक वाद करतात, परंतु नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये कुठला वादच नाही ना. विधीपूर्वक संसार, विधीपूर्वक लग्न, विधीपूर्वक जीवन. नाथ महाराजांच्या अंगावर थुकण्याकरता पैठणच्या लोकांनी पैसे द्यावेत एका मुसलमानाला, आणि त्या मुसलमानाने पिचकाऱ्या टाकावेत अंगावर पान खाऊन, आणि एक शब्द न बोलता नाथ महाराजांनी पुन्हा गंगेत जाऊन स्नान करावं. इतकं कोणी सहन करू शकत नाही बरं का. ते नाथ महाराजच आहेत, म्हणून त्यांची आज पूजा होते, षष्ठी साजरी होते. आणि शेवटी थुकणाऱ्याला दया आली. थुकायचं तरी किती वेळ? एकदा राग येत नाही, दोनदा राग येत नाही. वर्णन केलेलं ज्ञानेश्वरीमध्ये हे क्षमा इतकं मोठं हत्यार आहेत महाराज. त्रास देणारा कंटाळतो, तुमच्यामध्ये दम पाहिजे, तुमच्यामध्ये शांती पाहिजे. हे साधूचे हत्यार साधे नाही आहेत, हे फार बलवान हत्यार आहेत, ते तुम्हाला वापरता येत नाही. दिला असेल एखाद्याने त्रास, तुम्ही प्रतिकार केला ना तर प्रतिकार उमटतो. समोरच्याने शिवाय दिल्यानं तुम्ही ऐकून घेतल्या, एकदा देईल, दोनदा देईल, तीनदा देईल, पुन्हा म्हणेल काही फायदा होत नाही, देऊन तरी काय फायदा. नफ्यात तोट्याचा सर्वच विचार करतात हो. आणि तुम्ही प्रतिकार व्यक्त करतात त्याला आनंद येतो. कळतंय तुम्हाला? तुमची प्रतिकार अभिव्यक्त करतात त्याला आनंद येतो. त्याला वास्तव माझा इफेक्ट समोरच्यावर पडतोय म्हणून तो जास्तीत जास्त नवीन मार्ग शोधून काढतो आणि तुमच्यावर तो परिणाम इफेक्ट टाकण्याचा प्रयत्न करतो. तुमचं छोटं अंतःकरण असतं, गहिवरून येतं, गडबडून येतं, रागावून येतं, आणि त्याला तुमच्याकडे रागावलेल्या अवस्थेत पाहण्यामध्ये आनंद असतो. आपण आपलंच बाहुलं झालेलं असतो हे आपल्या कधी लक्षात येत नाही. आणि साधू शांतीशी आले पालव नव्हेत. जग एका बाजूला असतं महाराज शिवाय देण्याकरता, शांती भंग होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचून पहा, टेस्टच वेगळी त्याची, स्वाद वेगळा आहे ज्ञानेश्वरीचा. जगाकडे पाहिलेलंच नाही, कंटाळतं जग. आणि शेवटी आळंदीच ज्ञानोबाला स्वीकारते. हा साधूचा विजय आहे. ज्या आळंदीत त्रास झाला, ज्या आळंदीत अस्वीकार केला लोकांनी, तीच आळंदी पूजा करायला लागली. हे जिंकणे जीवनामध्ये. त्याकरता थोडं थांबावं लागतं, म्हणजे शांती धारण करावी लागते. शांतीशी आले पालव नव्हे, जे परिणामा निघाले कुंभ. काय ज्ञानोबाचे शब्द आहेत, जे परिणामा निघाले कुंभ. एक एक वर्णन, एक एक उपमा कुठून शोधून काढतात. अमृत समुद्रातून भरून निघालेले कुंभ म्हणजे साधू. मरण नाही त्यांना. आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले, नका शिकांत आनंद. दुःख नाही जीवनामध्ये, भरपूर वर्णन आहे त्यांचं बरं. आणि एकदा ज्ञानोबा साधूचं वर्णन करायला लागले ना, थांबतच नाही. आणि हे साधू, आता एक पुढचा टप्पा फार मोलाचा आहे बरं का. हे त्यांचं जीवन झालं साधूचं, पण तुमच्याकरता काय? भगवंत म्हणतात खरं म्हणजे ते जिंकले आणि तुम्ही जिंकावं म्हणूनच हे संप्रदाय ज्ञानेश्वरी सुरू केली. ते जिंकले, त्यांनी वागून दाखवलं आणि तुम्हाला ते ग्रंथाच्या रूपाने सांगतात. सततं कीर्तयन्तो माम यदंतश्च दृढव्रता नमस्यन् तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता. मला सांगा, तुम्ही फार गोड दृष्टांत दिलेले ज्ञानोबांनी. वाल्या कोळ्याला प्रायश्चित्तच नव्हतं, इतका मोठा गुन्हेगार होता वाल्या कोळी. आलं आमच्या साधूच्या मनामध्ये. साधूकडे कळते तू जाणारा नव्हतास तो. साधू स्वतः गेले आणि हात फिरवला, सांगितलं सोडून दे. अहो नुसतं सोडून दे सांगितलं नाही. या भारताचा पहिला आद्य कवी हा वाल्मिकी आहे.
पहिला ग्रंथ रामायण, त्याचा लेखक एक डाकू असावा आणि सांगणारे संत असावेत, हे संतांचं मत. कोणी विचार करतं या ग्रंथाचा आजपर्यंत? नाही तर आजही कुणी लिहिलं ते बघा, पण रामायण कुणी लिहिलं ते बघा म्हणतात, हा साधूचा चमत्कार आहे. ज्ञानोबा म्हणतात, यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली रहाटी आगवे.